रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आपण पाहूयात नाश्त्यासाठी पौष्टिक असा पदार्थ म्हणजे नाचणीचे थालीपीठ. नाचणीमध्ये दुधाच्या दुप्पट प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे नाचणीचा समावेश आपल्या आहारात अवश्य असावा. आता हे थालीपीठ अजून पौष्टिक बनवण्यासाठी मी यामध्ये घालत आहे मोरिंगा लीव्हज म्हणजे आपली शेवग्याची पाने. ही शेवग्याची पाने मी स्वच्छ धुवून साफ करून घेतली आहेत. शेवग्याच्या पानांमध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी असते. डायबिटीज असणाऱ्यांसाठी आणि वेट लॉस करणाऱ्यांसाठी देखील ही रेसिपी खूप फायदेशीर आहे. मी इथे 2-4 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, जिरे याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे. हे थालीपीठ बनवायला अगदी सोपे आहेत. अगदी 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी आता मी इथे 2 ते 3 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. मी ही थालीपीठे 5 ते 6 जणांसाठी बनवत आहे. त्यासाठी मी इथे 4 कप नाचणीचं पीठ घेत आहे. हे पीठ मळताना आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत, त्यामुळे आपले थालीपीठ हे अगदी मऊसूत होतात. आता यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची, जिरे याची पेस्ट घालणार आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि 2 बारीक चिरलेले कांदे घालणार आहे. कांद्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा करू शकता. आता मी त्यात घेणार आहे शेवग्याची पाने आणि चवीनुसार मीठ. आता थोडं गरम पाणी घालून मी हे मिश्रण चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे पीठ भिजवताना आपल्याला थोडंसं सैलसर ठेवायचं आहे, कारण आपल्याला याची थालीपीठे थापून करायची आहेत. जवळपास 2 ग्लास पाण्याचा वापर करून मी इथे सैलसर पीठ भिजवून घेतले आहे आणि हे थालीपीठ अधिक खुसखुशीत आणि मऊसूत होण्यासाठी मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दही घालून हे पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी इथे एका पोळपाटावर सुती रुमाल घेतला आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहे, ज्यामुळे आपले थालीपीठ हे खाली चिकटणार नाहीत. आता तुम्हाला ज्या साईजचे थालीपीठ बनवायचे आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि या रुमालावरती हे थालीपीठ अगदी पातळ असे आपल्या तळव्याच्या हाताने किंवा बोटाच्या सहाय्याने थापून घ्यायचे आहे. मी इथे थोडा पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ अगदी पातळ असे थापवून घेतले आहे. हे थालीपीठ थापताना थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे, त्यामुळे हे थालीपीठ आपल्या हाताला अजिबात चिकटणार नाही. इथे मी या थालीपीठावर थोडेसे तीळ घालून घेतले आहे आणि हे थालीपीठ पुन्हा थोडेसे थापवून घेतले आहे. आता मी इकडे तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्यावरती हे थालीपीठ घालणार आहे. कढईने थोडं तेल सोडून आणि आता त्यावरती झाकण ठेवून मी हे थालीपीठ दोन्ही बाजूने अगदी खमंग असे भाजून घेणार आहे. अशाच प्रकारे मी आता सर्व थालीपीठेही बनवून घेणार आहे. लहान मुलेसुद्धा ही थालीपीठे अगदी आवडीने खातात. तुम्ही पाहू शकता मी इथे थालीपीठ दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित भाजून घेतले आहे. तुम्ही हे थालीपीठ दही, लोणचं किंवा चटणी याबरोबर सर्व करू शकतात. माझी मुले हे थालीपीठ मोरावळ्याबरोबर खूप आवडीने खातात, त्यामुळे मी यांना यासोबत नेहमी मोरावळा देते. तुम्हालाही मोरावळ्याची जर रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. थँक्यू.